गोष्टी करूया चालू. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू. आरव आणि जादूचे इंद्रधनुष्य. एका सुंदर छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. आरवला पाऊस खूप आवडायचा, पण पावसापेक्षाही जास्त त्याला आवडायचे ते म्हणजे आकाशात दिसणारे 7 रंगांचे इंद्रधनुष्य. जेव्हा पाऊस थांबायचा तेव्हा आरव धावत बाहेर यायचा आणि आभाळात इंद्रधनुष्य शोधू लागायचा. एक दिवस पाऊस थांबल्यावर अचानक एक चमचमती रंगपरी आरवसमोर प्रकट झाली. तिचे नाव होते अमला. ती म्हणाली, आरव, तुला इंद्रधनुष्य आवडते ना? चल, आज मी तुला इंद्रधनुष्याच्या पलीकडे असलेल्या एका जादूच्या राज्यात घेऊन जाते. आरवचा आनंद गगनात मावेनासा झाला. अमलाने आरवचा हात धरला आणि ते दोघे इंद्रधनुष्याच्या पुलावरून चालू लागले. हा पूल कापसासारखा मऊ आणि रंगांनी भरलेला होता. आरवने पाहिले की इंद्रधनुष्याचा प्रत्येक रंग त्याला काहीतरी खास भेट देत होता. लाल रंगाने त्याला धाडस दिले, तर पिवळ्या रंगाने आनंद. पुढे जाताना निळ्या रंगाने आरवच्या मनात एक प्रकारची शांती भरली. अमला त्याला म्हणाली, आरव, हे रंग केवळ डोळ्यांसाठी नसून ते आपल्या स्वभावासाठी आहेत. आरवला आता खूप शक्ती आणि उत्साह जाणवू लागला होता. चालत चालत ते एका अशा जंगलात पोहोचले जिथे प्राणी चक्क बोलू शकत होते. तिथे आरवला चियू नावाचा एक छोटा ससा भेटला. चियू खूप रडत होता, कारण त्याचे गाजर एका खोल खड्यात पडले होते. आरवने न घाबरता खाली उतरून चियूला त्याचे गाजर काढून दिले. थोड्या अंतरावर आरवला गोलू नावाची एक खारुताई भेटली. गोलूचे घर एका उंच झाडावर होते आणि ती तिथे चढू शकत नव्हती. आरवने लाल रंगाने दिलेल्या धाडसाचा वापर केला आणि गोलूला झाडावर चढायला मदत केली. गोलूने आनंदाने आरवला धन्यवाद दिले. अचानक जंगलात अंधार झाला. एका मोठ्या काळवंडलेल्या ढगाने जंगलातील जादूची घंटा चोरली होती. त्या घंटेविना जंगलातील संगीत हरवले होते. आरवने ठरवले की तो ती घंटा परत मिळवणार. तो त्या मोठ्या काळ्या ढगासमोर धैर्याने उभा राहिला. आरवने आपल्या मनातील आनंद आणि शांतता त्या ढगाला दिली. आरवच्या स्पर्शाने तो काळा ढग हळूहळू पांढरा आणि मऊ झाला. त्याने आनंदाने जादूची घंटा आरवला परत केली. आरवने ती घंटा वाजवताच संपूर्ण जंगलात पुन्हा एकदा सुंदर संगीत घुमू लागले. परत जाण्याची वेळ आली होती. अमला म्हणाली, आरव, तुला माहित आहे का, खरी जादू या रंगांमध्ये किंवा घंटेमध्ये नव्हती, ती तुझ्या मनात होती. तुझे धाडस, तुझी मदत करण्याची वृत्ती आणि तुझा आनंद हीच खरी जादू आहे. आरवला आता खूप मोठे वाटू लागले होते. डोळे उघडले तेव्हा आरव आपल्या घराच्या बागेत होता. आकाश स्वच्छ झाले होते आणि इंद्रधनुष्य मावळत होते. पण आरवच्या मनात आता एक कायमस्वरूपी इंद्रधनुष्य तयार झाले होते. त्याला समजले होते की मनात चांगली भावना असेल तर जग नेहमीच सुंदर दिसते. लवकरच प्रिबालूला सबस्क्राईब आणि शेअर करा आणि छान छान गोष्टी ऐका. मी आहे प्रिबालू.